Hello students. Today we are going to learn the new unit from the second topic of our Science and Technology Part 2 textbook, that is Life Processes in Living Organisms Part 1. Today's topic is energy from different food components just like carbohydrates, proteins, fats. Along with this, in this topic we are going to learn about the importance of vitamins and fibers. In the last video, we have learned about the process of anaerobic respiration, and from cellular respiration how we can derive energy aerobically or anaerobically. But in this topic, we are going to learn about the generation or production of the energy by means of proteins and fats. Now, the food we eat contains different nutrients. You know that in the introductory part we have studied this. The food we consume contains different nutrients or essential substances which we called as nutrients, and they are named as carbohydrates, proteins, fats or lipids. All these nutrients can be used for the production of energy as per the requirement of the body. This is most important thing. As per the requirement of the body. Now initially you know that कार्बोहायड्रेट इज द मोस्ट प्रिफर सोर्स. जर हे तीनही न्यूट्रियंट्स आपल्यासमोर ठेवले आणि बॉडीला ऑप्शन दिलं की एनर्जी प्रोड्यूस करायची, तर बॉडी सगळ्यात पहिल्यांदा काय चूज करते? कार्बोहायड्रेट चूज करते. त्याच्या खालोखाल बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्सची कमतरता आहे, बॉडी फॅट्स प्रिफर करते. आणि जर बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स दोन्हीचीही कमतरता आहे, आता अशी कंडिशन कधी निर्माण होईल? तर जेव्हा माल न्यूट्रिशन आहे, कुपोषण आहे. लक्षात घ्या, कुपोषित व्यक्ती आहे, दीर्घकाळ त्या व्यक्तीला बॅलन्स डाएट मिळालेलं नाही आहे, म्हणजे ज्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स आहेत असं डाएट मिळालेलं नाही आहे, पोटभर अन्न मिळालेलं नाही आहे, अशी जी व्यक्ती आहे जी कुपोषित आहे, अनेक दिवसांची उपासमार झालेली आहे, अशा व्यक्तीमध्ये लाईफ प्रोसेसेस चालू ठेवण्यासाठी एनर्जीची गरज आहेच आहे. पण त्यावेळी जर बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लुकोज नाही आहे, फॅट्स नाही आहेत, बरोबर आहे, त्यावेळी बॉडी एनर्जी डिराईव्ह करण्यासाठी काय वापरते? प्रोटीन्स वापरते. ओके, सो प्रोटीन्स कॅन ऑल्सो बी यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ द एनर्जी, बट इट इज द लास्ट ऑप्शन फॉर बॉडी टू यूज प्रोटीन्स फॉर द एनर्जी प्रोडक्शन. नाउ just have a glance on energy from carbohydrates. In the initial videos we have studied about the carbohydrates. You know that carbohydrates are the most preferred nutrient for energy production. मी आता तुम्हाला सांगितलं मोस्ट प्रिफर्ड, प्राधान्य सगळ्यात पहिले कोणाला दिलं जातं? कार्बोहायड्रेट्सला. वी ऑब्टेन कार्बोहायड्रेट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस जस्ट लाईक मिल्क, बेकरी प्रॉडक्ट्स, डिफरंट सिरियल्स, वेगवेगळी तृणधान्य ज्याचं आपण पीठ बनवतो. देन the roots and tubers like potatoes, sweet potatoes, fruits like banana, and the sweet substances like sugar, jaggery, they are rich in carbohydrates. When we consume food containing carbohydrate, जेव्हा आपण पोळी भाकरी खातो आहोत किंवा पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज खातो आहोत, बेकरी प्रॉडक्ट्स खातो आहोत, त्यावेळी आपल्या शरीराला अन्नामधून काय मिळतात? कार्बोहायड्रेट्स मिळतात. दीज कार्बोहायड्रेट्स गेट डायजेस्टेड. त्याचं डायजेशन होतं. दॅट मीन्स दीज आर ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर फॉर्म, अँड द सिम्पलर फॉर्म ऑफ द कार्बोहायड्रेट इज नथिंग बट द ग्लुकोज. सो कार्बोहायड्रेट इज डायजेस्टेड or converted into glucose. This glucose is absorbed in the blood and it is assimilated. That means it is transported to the each and every cell and tissue of the body by means of blood. नीट लक्षात घ्या, 8वीमध्ये आपल्याला हे झालेलं आहे. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, ॲसिमिलेशन म्हणजे काय. सो दिस ग्लुकोज इज ॲब्सॉर्ब इन द ब्लड अँड इट इज ॲसिमिलेटेड इन द सेल्स. इन द सेल इट रिचेस टू द मायटोकॉन्ड्रिया, द प्रॉपर सेल ऑर्गनल, अँड इट अंडरगोज ऑक्सिडेशन. इफ द ऑर्गॅनिझम इज बॅक्टेरिया इट रिचेस टू द सेल, remain in the cytoplasm, okay, undergo anaerobic respiration. If it is aerobe, then aerobic respiration takes place. So in the cell there is oxidation of this glucose and energy is released in the form of ATP. We have studied this in detail in the last videos. Now when there is excess of carbohydrates in the body, if the food is taken which is carbohydrate rich and the energy requirement is low, then at that condition
body stores energy. Okay, but every time it is not possible for a cell to store energy in the form of ATP. So what happens in the body? The excess of carbohydrate, it is get converted into glycogen. कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये न होता ग्लुकोजच्याच भाऊबंदामध्ये त्याच्यासारख्याच एखाद्या सिमिलर युनिटमध्ये होतं, दॅट इज ग्लायकोजन. अँड धिस ग्लायकोजन इज स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स. ओके, हे ग्लायकोजन कुठे स्टोअर केलं जातं? लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर केलं जातं. अँड व्हेनेवर रिक्वायर्ड द ग्लायकोजन इज अगेन गेट कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज. ह्या ग्लायकोजनचं रूपांतर पुन्हा कशात केलं जातं? ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि शरीराला एनर्जी दिली जाते. जसं एक छोटंसं एक्झाम्पल, कधी कधी तुम्ही शाळेमध्ये येता, न खाता पिता येता, सकाळपासून येता, डबा आणत नाही, त्यावेळी लगेचच आपल्याला भूक लागली की आपण लगेच एनर्जी मिळाली नाही म्हणून बेशुद्ध पडत नाही, बरोबर आहे? मग ह्यावेळी बॉडी तरीसुद्धा बघा, बरेच विद्यार्थी जे हेल्दी आहेत ते तरीसुद्धा फुटबॉलची मॅचसुद्धा खेळू शकतात, वर्गामध्ये अभ्यास करू शकतात आणि मग सुट्टीपर्यंत ते दम काढू शकतात. मग असं का होतं? किंवा तुम्ही आजारी आहात, तुम्ही रोज 2 वेळचं जेवण योग्य पद्धतीने घेत नाही आहात, अगदी लाईट डाएटवर आहात तुम्ही, त्यावेळीसुद्धा तुमच्या शरीराला एनर्जी मिळत राहते. ह्याचं कारण त्यावेळी बॉडी अशी स्टोअर्ड एनर्जी वापरतं. आपल्या मसल्समध्ये, आपल्या लिव्हरमध्ये जे ग्लायकोजन स्टोअर केलं आहे, हे ग्लायकोजन शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होतं आणि एनर्जी प्रोड्यूस केली जाते. सो कीप इट इन माइंड, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट इज स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स in the form of glycogen. This is the important point for the examination point of view. Then how much amount of energy we obtain from carbohydrate? We get 4 kilocalories of energy from 1 gram of carbohydrate. 1 gram of carbohydrates provides 4 kilocalories of energy. And in this way carbohydrate is the prime source for the energy production. Then let's have a study about proteins. How proteins help in energy production and how is protein necessary for growth and development of the body. Proteins are the most essential nutrients because along with energy production they play important role in normal growth and development of the body. बॉडीची जी ओव्हरऑल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ही कशावर अवलंबून आहे? तर प्रोटीन्सवर अवलंबून आहे. एनर्जी प्रोडक्शन हे प्रोटीनचं सबसिडरी काम आहे, त्याचं मेन फंक्शन हे बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे. नाउ व्हॉट आर प्रोटीन्स? प्रोटीन्स आर मॅक्रो मॉलिक्युल्स. शब्द नीट समजून घ्या. मॅक्रो मीन्स लार्ज, हाय मॉलिक्युलर वेट असणारं असा मॉलिक्युल आहे. कशाने बनला आहे? इट इज मेड अप ऑफ सिम्पलर युनिट्स और सब युनिट्स कॉल्ड ॲज अमिनो ॲसिड्स. बघा खाली तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे मी, त्याच्यामध्ये रेड कलरने आपण अमिनो ॲसिड्स युनिट दाखवलेले आहेत. असे अमिनो ॲसिडची लॉंग चेन आहे, ती म्हणजे काय आहे? प्रोटीन्स आहे. मग ही लॉंग चेन बाइंड करण्यासाठी, जोडून ठेवण्यासाठी जो बॉन्ड आहे, दॅट बॉन्ड इज नथिंग बट द पेप्टाइड बॉन्ड. द बॉन्ड प्रेझेंट इन बिटवीन अमिनो ॲसिड्स, इट इज नथिंग बट द peptide bond. So proteins are the macromolecules made up of amino acid. So amino acid is the simpler form of protein. Now we obtain protein from different sources, either from plant sources as well as from the animal sources. So the main source of proteins is nothing but the nuts, peanuts असतील, अल्मंड्स असतील, काही बीन्स असतील, ओके, काही सीड्स असतील, फ्लॅक्स सीड्स सारखे, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स असतील, चीज असेल, योगर्ट असेल, मिल्क असेल, त्याच्यानंतर काही चिया सीड्स किंवा कोकोनट्ससारखे काही सबस्टन्सेस असतील. ह्या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतात? प्रोटीन्स मिळतात. अँड द प्रोटीन्स ॲनिमल सोर्सेस काय आहेत? मिल्क प्रोडक्ट्स आहेत, फिश आहे, फ्लेश आहे, मीट आहे, एग्ज आहे. एग्ज इज द ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन्स. अँड द प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. फ्रॉम दिस वर्ड यू कॅन अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ ॲनिमल प्रोटीन्स इन द डाएट. डाएटमध्ये ॲनिमल प्रोटीन्सचं इम्पॉर्टन्स अतिशय महत्त्वाचं आहे, कारण इट इज द रिच सोर्स ऑफ प्रोटीन. मेनली एग्ज आर द रिच सोर्स ऑफ प्रोटीन. So the proteins of animal origin are called as first class proteins. Then how energy is produced from proteins? Again the food we consume contains protein.
It undergoes digestion in our body and get converted into its simpler form, that is amino acids. These amino acids are again absorbed in the blood and assimilated to the cells of different organs. And now what happens? This amino acid is not directly used for the energy production or to carry out different function. These amino acids which are get separated, which are get simplified, they again undergo a synthetic reaction or protein synthesis. सिंथेसिस म्हणजे निर्मिती. सुट्ट्या झालेल्या सिम्पलर अशा फॉर्मपासून अमिनो ॲसिडपासून शरीराला हवी असणारी नवीन प्रथिनं, नवीन प्रोटीन्स शरीर पुन्हा आपली तयार करून घेतं. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं प्रोटीन सिंथेसिस. सो from the cells of different organs, protein synthesis takes place and new proteins are produced in different organs as well as in the cells. And all these proteins play important role in our body. Now what is the role? Which different proteins are produced in our body? Let's have a glance on this flow chart. The amino acids in the bone are used for production of a protein called as ossin. Ossin is the protein present in the bone. Then in cells, this amino acid is used for the formation of different cell organelles as well as for the various enzymes which are required for metabolic activities occurring in the cell. सेलमध्ये घडून येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या प्रोडक्शनसाठी, सेलचे जे सेल ऑर्गनल्स आहेत त्यांच्या प्रोडक्शनसाठी वेगवेगळे अमिनो ॲसिड्स किंवा प्रोटीन्स हे वापरले जातात. त्याच्यानंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असणारा पँक्रियाज जो आहे, या पँक्रियाजमध्ये इन्शुलिनसारखं हार्मोन सिक्रिट होतं. बरोबर आहे. ट्रिप्सिन सिक्रिट होतं. दिस इज एन्झाईम. ट्रिप्सिन हे एन्झाईम आहे. सो पँक्रियाजमध्ये इन्शुलिन आणि ट्रिप्सिन यासारखे प्रोटीन्स तयार होतात. एक एन्झाईम आहे. इन्शुलिन हे हार्मोन आहे. ट्रिप्सिन हे एन्झाईम आहे, पण दोन्हीही प्रोटीन बेस्ड आहेत. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड विच इज द most important gland in our body for the secretion of different proteinaceous hormones. हार्मोन दोन प्रकारचे असतात. काही हार्मोन प्रोटीन बेस असतात, काही हार्मोन लिपिड बेस असतात. त्यापैकी प्रोटीन बेस हार्मोन्स जे आहेत, जे आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागतात, त्यांच्या निर्मितीसाठी हे अमिनो ॲसिड्स वापरले जातात. त्याच्यानंतर मसल्समध्ये दोन महत्त्वाचे प्रोटीन्स आहेत, ॲक्टिन आणि मायोसिन, की जे मसलच्या कॉन्ट्रॅक्शनला मदत करतात. 9वीमध्ये आपण मस्क्युलर टिश्यू शिकलो आहे. मसल्सकडे एक स्ट्रॉंग ॲबिलिटी आहे, दॅट मीन्स मसल्स अंडरगो कॉन्ट्रॅक्शन and this contraction is because of the two types of proteins, actin and myosin. Then in the blood there is formation of hemoglobin, there is formation of antibodies and both these are protein based. म्हणजे ब्लडमध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीज ह्या प्रोटीन्स आहेत. हिमोग्लोबिन हे सुद्धा एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि यांची निर्मिती ही अमिनो ॲसिडपासून केली जाते. त्याचबरोबर आपली स्किन, ह्या स्किनमध्ये असणारं केरॅटिन नावाचं प्रोटीन, त्याचबरोबर मेलॅनिन पिगमेंट्स, दीज आर ऑल्सो प्रोटीनिशियस इन नेचर. हे सुद्धा कशापासून बनलेले आहेत? प्रोटीनपासून बनलेले आहेत. म्हणजे शरीराचा जवळजवळ प्रत्येक भागामध्ये आपल्याला प्रोटीनचं फंक्शन दिसून येतं. अँड सो प्रोटीन्स आर इसेन्शियल for overall growth and development of the body. They also plays important role in protection of the body from different pathogens because the antibodies which provide immunity are proteins. ते सुद्धा काय आहेत? प्रोटीन्सच आहेत. ओके. and in this way proteins play important role in our body. Apart from all these, the proteins are also used for production of the energy. And energy obtained, it is nothing but the 4 kilocalorie per gram of protein. आता प्रोटीन्सला एवढी कामं आहेत. आपण आता बघितलं रोल ऑफ द प्रोटीन. मग अशा वेळी आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स एक्सेस होण्याची कारणं ही अतिशय कमी आहेत किंवा त्याची शक्यता ही अतिशय कमी आहे. सो एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड अँड इफ देअर इज एक्सेस, इट इज नॉट स्टोर्ड इन द बॉडी. जर आपल्या शरीरात अमिनो ॲसिड्स एक्सेस झाले तर ते शरीरामध्ये कुठेही स्टोअर केले जात नाहीत. इन लिव्हर व्हॉट हॅपन्स? लिसन केअरफुली. इन लिव्हर एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स आर गेट कन्व्हर्टेड इन टू अमोनिया अँड धिस अमोनिया इन हायर ऑर्गॅनिझम गेट कन्व्हर्टेड इन टू युरिया ऑर युरिक ॲसिड
and they are excreted out of the body in the form of urine. लोअर ॲनिमल्स असतील तर त्यांच्यामध्ये अमोनिया हा वेस्ट प्रॉडक्ट आहे. हायर ॲनिमल्समध्ये युरिया किंवा युरिक ॲसिड हा वेस्ट प्रॉडक्ट आहे. 9th स्टँडर्डमध्ये आपण किडनीचा अभ्यास करताना हे अभ्यासलेले आहे. सो इट इज इम्पॉर्टंट टू कीप इन माइंड दॅट excess of amino acids are get converted into ammonia and they are excreted outside the body, and this process takes place in the liver. Then the next part, as said earlier, in certain conditions like diabetes or prolonged malnutrition. आता प्रोलॉंग मालन्यूट्रिशन आपण बद्दल बोललो. प्रोलॉंग म्हणजे दीर्घकाळ, मालन्यूट्रिशन कुपोषण. दीर्घकाळ कुपोषण झालेलं आहे, बरेच काळापर्यंत पोटाला पोटभर चौरस आहार मिळालेला नाही आहे किंवा उपासमार झालेली आहे. दुसरी कंडिशन आहे डायबिटीसची. आता इथे डायबिटीसचा उल्लेख का केला गेला तर लक्षात घ्या, डायबेटिक पेशंट आहे, ब्लड शुगर खूप वाढलेली आहे. अशा पेशंटमध्ये त्यांच्या आहारामधलं कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अतिशय कमी आहे, कारण कार्बोहायड्रेटचं रूपांतर होणार आहे ग्लुकोजमध्ये आणि ही ब्लड ग्लुकोजचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्याची क्षमता ही डायबेटिक पेशंटमध्ये कमी झालेली आहे आणि म्हणून त्यांचं ग्लुकोज हे रक्तामध्येच राहतं आणि म्हणून त्यांच्या आहारातलं ग्लुकोजचं प्रमाण हे कमी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या डाएटमधून कार्बोहायड्रेट्स जात नाही आहेत, बरोबर आहे. फॅट्सही नसतील शरीरामध्ये, ती व्यक्ती अतिशय लीन असेल, कृश असेल, थिन असेल, तर त्या केसमध्ये सुद्धा काय केलं जातं, प्रोटीन्सचा वापर हा एनर्जी प्रोडक्शनसाठी केला जातो. So in certain conditions like diabetes or prolonged malnutrition, what happens? Excess of proteins are converted into other useful substances like glucose. बघा, त्यांच्या बॉडीमध्ये मात्र जे प्रोटीन्स आहेत शरीराला वापरून थोडेसे उरलेले, त्यांचं ब्रेकडाऊन होत नाही अमोनियामध्ये. त्यांच्यापासून काय होतं, दे आर गेट कन्व्हर्टेड इन टू युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज. There is also a biochemical reaction to convert excess proteins into glucose, and this glucose is further used for the energy production, and this process is called as gluconeogenesis. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. शब्द नीट लक्षात ठेवायचा आहे. Then next point, in plants also protein perform important role. What they carry out? They carry out formation of or synthesis of different proteins from the amino acid. Enzymes are one of the important form of proteins. प्रोटीन्सचा एक महत्त्वाचं रूप कुठलं आहे तर एन्झाईम. ऑल द एन्झाईम्स आर प्रोटीन्स इन नेचर. जेवढे म्हणून एन्झाईम्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, प्लांटमध्ये असतील किंवा ॲनिमल्समध्ये असतील किंवा मायक्रोब्समध्ये असतील, ते सगळे कशांनी बनलेले आहेत, प्रोटीन्सनी बनलेले आहेत. So all enzymes are proteins in nature. In plants, there is an enzyme which helps in photosynthesis present in the plant chloroplast. क्लोरोप्लास्ट तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्लांटला जे लीव्ज आहेत त्या लीव्जमध्ये क्लोरोप्लास्ट दिसून येतं आणि या क्लोरोप्लास्टमध्ये एक एन्झाईम आहे, त्याचं नाव काय बघा, रायब्युलोज बायफॉस्फेट कार्बॉक्झिलेज. द एन्झाईम इज आयडेंटिफाईड ॲज अ रुबिस्को. त्याला काय म्हटलं जातं, शॉर्टमध्ये रुबिस्को असं म्हटलं जातं. अँड इट इज द अबंडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर, फाउंड इन द इकोसिस्टीम. आपल्या इकोसिस्टीममध्ये, आपल्या नेचरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असणारं एन्झाईम कुठलं आहे तर रुबिस्को, दॅट इज रायब्युलोज बायफॉस्फेट कार्बॉक्झिलेज. कीप इट इन माइंड. देन द नेक्स्ट पार्ट इज एनर्जी फ्रॉम फॅट्स और लिपिड्स. नाउ लिपिड्स आर the substances formed by chemical bond between fatty acids and alcohol. तर लिपिड्स म्हणजे काय, लिपिड्स हे सुद्धा मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत which are formed by the chain of fatty acid and alcohol. फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल असे एकमेकाला जोडले गेलेले आहेत, बॉन्ड झालेले आहेत आणि त्यांनी तयार झालेली जी लॉंग चेन आहे त्याला आपण काय म्हणतो, लिपिड्स म्हणतो. लिपिड्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट ॲज द कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स टू. नाउ व्हॉट आर द सोर्सेस ऑफ लिपिड्स? There are animal sources as well as plant sources. Different dairy products, butter, ghee, meat, fish, eggs are the sources of lipid. In case of vegetable sources, all the cooking oil, ghees and fats from different vegetable sources, they are lipid based. So all these oily substances provide us lipid. Then how energy is produced from lipids? The food we consume contains lipid. It undergoes digestion to produce fatty acids and alcohols. They are absorbed and assimilated in cells and tissues
and they are used to produce various substances necessary to themselves. इथं सेल आणि टिश्यूजमध्ये हे फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल पोचल्यानंतर सेल काय करते, आपल्याला हवे असणारे महत्त्वाचे उपयोगी घटक यांच्यापासून तयार करते. कुठले आहेत असे उपयोगी घटक? सो प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द सेल, प्रत्येक सेलला प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे. धिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ ए स्पेशल सबस्टन्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड. कशाने बनलेलं आहे हे? फॉस्फोलिपिडनी बनली आहे. अँड दीज फॉस्फोलिपिड्स आर फॉर्म फ्रॉम द फॅटी ॲसिड्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय आहे हे कळावं म्हणून आपण इथे एक इमेज दाखवलेली आहे. देन द फॅटी ॲसिड्स आर ऑल्सो युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. So these hormones are progesterone, estrogen, testosterone and aldosterone. So there are 4 different hormones which are fat based. These are nothing but the progesterone, estrogen, testosterone and aldosterone. Then the lipids are also useful in formation of the covering around the axon of the nerve cell, which is again made up of the fatty acids. So fatty acids or lipids are important for the body. Now here there are different types and examples of the lipids. Apart from these 3, lipids are also present in the form of steroid hormones, in the form of different waxes, cholesterol, fats, oil also, and the pigments in the plants just like chlorophyll. Then 9 kilocalorie of energy is obtained from the per gram or 1 gram of lipids. If these lipids are excess in our body, they are stored in adipose connective tissues in the body in the form of fat droplets or fat cells, ज्यांना आपण ॲडिपोसाइट्स असं म्हणतो. 9th मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. बिलो स्किन द फॅट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ॲडिपोसाइट्स. देन ॲज carbohydrates are essential, proteins are essential, fats are also essential. They are 3 main nutrients of the body. Apart from that, there are micronutrients. These are macronutrients. Carbohydrate, protein, fats are the macronutrients. However, vitamins, minerals are the micronutrients. Why they are called as micronutrients? They are the nutrients. They are required by body. They are essential for body, but their requirement is very small, and so they are called as micronutrients. They are essential if they are absent in diet. If their amount in the diet or in the body is very less, they cause deficiency diseases. Okay, so they are essential, but their requirement is very small, and so they are called as micronutrients. So vitamins are major micronutrients. They are required in very small quantities by body. For what? For proper operations of various metabolic processes. You know that different metabolic processes are going on in our body. To carry out all these processes smoothly, to carry out all these operations properly, efficiently, vitamins are necessary. There are 6 main types of vitamins, namely vitamin A, vitamin B, vitamin C, vitamin D, vitamin E and vitamin K. ह्यापैकी फक्त व्हिटॅमिन बेचा उल्लेख तुम्ही बऱ्याचदा बी कॉम्प्लेक्स असा ऐकला असेल. ना व्हॉट इज दिस बी कॉम्प्लेक्स? बिकॉज व्हिटॅमिन बी इज मेड अप ऑफ डिफरंट सबयुनिट्स. दॅट मीन्स व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12 like this, and so it is called as B complex. The vitamins are generally divided into 2 groups, that are water soluble vitamins and fat soluble vitamins. Water soluble vitamins are not stored in the body. When these vitamins are in excess used up by the body and still they are present, then they are excreted out via urine. So these are the water soluble vitamins, vitamin B and C, and so the intake of vitamin B and C should be added in the daily diet. Vitamin B and C should added in our daily diet, should consume daily. Then fat soluble vitamins. These vitamins, if are in excess quantity, they can be stored up to some limit in our body, mainly in the fat cells. So these are fat soluble vitamins. The vitamins are vitamin A, vitamin D, vitamin E and vitamin K.
एक्झामच्या दृष्टीने वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते आहेत आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. व्हिटॅमिनची डेफिनेशन वगैरे विचारली जाण्याची शक्यता कमी आहे, पण वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, ऑड वन आउटमध्ये एखादं वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन, बाकीचे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. Then sources of vitamins. Vitamins are mainly obtained from green leafy vegetables and fruits. The main source of vitamin is green leafy vegetable and fruits. Along with that, milk and milk product, meat, fishes, etc. are also the sources of vitamins. Here there is a chart giving you some extra information which is asked in your textbook also. So vitamins, देन त्याचं केमिकल नेम आपल्याला इथं दिलेलं आहे प्रत्येकाचं. ते फॅट सोल्युबल आहे का वॉटर सोल्युबल आहे, त्याच्यामुळे कुठला डेफिशियन्सी डिसीज होतो आणि त्याचे मेन सोर्सेस काय आहेत. सो इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन राईट इट इन युअर नोटबुक ऑल्सो. देन रोल ऑफ व्हिटॅमिन्स इन मेटॅबॉलिक प्रोसेसेस. मेटॅबॉलिक प्रोसेसेसमध्ये व्हिटॅमिन्सचा रोल काय. व्हिटॅमिन B2 ज्याला आपण रिबोफ्लेविन म्हणतो, इट इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ FADH2. Vitamin B5 which is also called as nicotinamide, शब्द नीट ऐका, nicotinamide, it is necessary for production of NADH2, and you have learned that these FADH2 and NADH2 are required during glycolysis and Krebs cycle to produce energy in the form of ATP. Let's have a glance on the previous slide again. Here there is vitamin A whose deficiency causes night blindness. Then the most popular, that is vitamin C. The deficiency of vitamin C causes scurvy. Vitamin D rickets, ज्याला आपण मुडदूस असं म्हणतो. ओके. देन व्हिटॅमिन बीची जी डेफिशियन्सी आहे, ह्या व्हिटॅमिन बीच्या डेफिशियन्सीमुळे बऱ्याचदा डर्मिटायटिस, व्हिटॅमिन B5 जे आहे किंवा व्हिटॅमिन बी आपण म्हणू ज्याला, बऱ्याचदा माउथ अल्सर्स होतात किंवा आपल्याला खूप पेल वाटतं, ह्यावेळी आपल्याला बऱ्याचदा ती व्हिटॅमिन डेफिशियन्सी असू शकते. सो बऱ्याच कारणांमुळे जर आपलं डाएट बॅलन्स नसेल तर व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी ही आपल्यामध्ये दिसून येऊ शकते आणि म्हणूनच व्हिटॅमिन्सचा समावेश आपल्या डेली डाएटमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा इसेन्शियल फॅक्टर येतो म्हणजे वॉटर. वॉटर इज लाईफ. आपण पाण्याला जीवन म्हणतो. सो इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रियन. Why it is required? It is required to conduct all the metabolic processes smoothly. आपल्या बॉडीमधल्या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेस स्मूथली रन व्हायच्या असतील, योग्य पद्धतीने कंडक्ट व्हायच्या असतील, तर शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण बॅलन्स असणं गरजेचं आहे, मेंटेन असणं गरजेचं आहे. जास्त पण नको आणि कमी पण नको. इफ देअर इज लॅक ऑफ वॉटर or if there is excessive loss of water from the body, the functioning of the cells and thereby whole body get disturbed. You know that when an individual suffers from loose motion or diarrhea, we generally use oral rehydration therapy as a primary measure to compensate the loss of water from the body. जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायरिया झालेला आहे, शरीरातून मोठ्या प्रमाणावर पाणी हे शरीराबाहेर टाकलं जातं आहे, त्यावेळी शरीरातले पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी आपण काय करतो, त्या व्यक्तीला ओरल रिहायड्रेशन थेरपी म्हणजे सॉल्ट शुगरचं वॉटरमध्ये आपण काय बनवतो, सोल्युशन बनवतो आणि थोड्या थोड्या वेळाने ते त्या व्यक्तीला देतो. कशासाठी हे, तर शरीरामधली पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये जर खूप काळासाठी आपल्याला पाणी मिळालं नाही, खूप तहान लागली असेल, तर सुरुवातीला आपला घसा कोरडा पडतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला बोलताना वगैरे त्रास होतो आणि दीर्घकाळ पाणी मिळालं नाही तर आपल्याला थोडंसं अनइझीसुद्धा होतं. इतकं हे पाणी आपल्या सगळ्या नॉर्मल मेटॅबॉलिक फंक्शनिंगसाठी गरजेचं आहे. आवर बॉडी जनरली कंटेन्स 65 to 70% ऑफ वॉटर. इच सेल कंटेन अबाउट 70% ऑफ वॉटर ऑफ इट्स वेट. त्याच्या वेटच्या 70% काय आहे, वॉटर आहे. ब्लड प्लाझ्मा विच इज द लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड, इट कंटेन्स 90% ऑफ द वॉटर. सो आवर बॉडी इज मेड अप ऑफ near about 90% of water. One should drink about 3 to 4 liters of water per day, and for normal functioning of body one should drink about 3 to 4 liters of water. Then the one of the most important factor, that is fibers.
फायबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज रफेज, ज्याला आपण चोथा म्हणतो किंवा तंतुमय पदार्थ म्हणतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही फळं आपण सालीसकट खातो. मग ते चिकू असेल, ॲपल असेल, काही शेंगावर्गीय भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असतो. गवार असेल, घेवडा असेल, ओके. त्यानंतर ग्रीन लेफी व्हेजिटेबल्सचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त आहे. आपण गहू म्हणजे पोळी किंवा भाकरी करत असताना पीठ सहसा किंवा रोजच्यासाठी चाळत नाही, कोंड्यासकट त्याचा समावेश करतो. जनरली डाळी खात असताना किंवा तांदळाचा वापर करत असताना तो पॉलिश केलेला नसावा रोजच्या आहारामध्ये जेव्हा आपण त्याचा समावेश करतोय. ह्याचं कारण ह्या सगळ्या आवरणांमध्ये काय आहे, रफेज किंवा फायबर्स आहेत किंवा चोथा आहे, की जो चोथा आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. मासे हे फायबर्स आपल्याला कशातून मिळतात, तर ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सिरियल्स, सगळी तृणधान्य, नट्स असतील, बीन्स असतील, ह्या सगळ्यातून हे फायबर्स आपल्याला मिळतात. कशासाठी हे फायबर्स गरजेचे? एकतर या फायबर्सचं आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होत नाही, म्हणजे डायजेशन होऊन त्याच्यापासून सिम्पलर सबस्टन्स फॉर्म झाला आणि मग बॉडीला एनर्जी मिळाली, असं काही इथे होत नाही. पण तरीही ते अतिशय गरजेचे आहेत. स्टील दे आर इम्पॉर्टंट, इसेन्शियल, बिकॉज दे हेल्प इन डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. बाकीच्या पदार्थांचं डायजेशन करण्यासाठी ह्या फायबर्सची गरज आहे. दे अल्सो हेल्प इन इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस, इजेशन, एक्सक्रिशन, टू रिमूव्ह द वेस्ट फ्रॉम द बॉडी. आपल्या बॉडीमधून अनडायजेस्टेड फूड मटेरियल शरीराबाहेर काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण इजेशन असं म्हणतो. आणि ह्या इजेशनसाठी हे फायबर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. अँड दस द इंटेक ऑफ फायबर्स keeps our digestive system clean and healthy, and so fibers are essential nutrient in our body. Okay, I think you understand this topic. If you have any query, you can mail me on my mail account. And thus in this topic we have completed about the role of different nutrients in our body. If you like this video, then watch it, subscribe it, and share the comments with me. Thank you.